नमस्कार, मी नाना कदम, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर या संस्थेचा संस्थापक सचिव। सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज या निमित्तानं आपण शाश्वत द्राक्ष शेती या विषयावरती आजचं हे चिंतन आज आपल्यासमोर आम्ही मांडणार आहोत। तर सध्याच्या नैसर्गिक काही आपत्तीमुळं, नैसर्गिक वातावरण बिघडल्यामुळं जे काही शेतीमध्ये निरनिराळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या समस्यामुळं शेतीचा उत्पादन खर्च चिंताजनक वाढलेला आहे आणि त्या खर्चाच्या मानाने येणारं उत्पन्न हे ताळमेळ घालणं शेतकऱ्याला खूप अवघड जात आहे। याच्यावरती जवळपास गेली 18 वर्ष आम्ही निरनिराळ्या शास्त्रज्ञाच्या माध्यमातून हे सगळं चिंतन, त्याच्यावरती उपाययोजना करीत आहोत। आणि आज जे आपण पाहणार आहोत ते द्राक्ष शेतीतील वाढत्या उत्पादन खर्चाला कशा पद्धतीनं आम्ही आळा घातला, त्याच्यावरती काय उपाययोजना केली आणि त्याचं फलित काय आहे याची आज तुम्हाला आम्ही थोडीशी माहिती उपलब्ध करून देणार आहोत। तर सर्वप्रथम आम्ही द्राक्ष शेतीमध्ये श्री मंगेश भास्कर आणि डॉक्टर प्राध्यापक शिवाजीराव कांबळे यांच्या 10 ड्रम कृषी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत आणि त्यामुळं उत्पादन खर्च आमचा अतिशय सीमित झालेला आहे। तर माझ्यासोबत माझे शेतकरी जे माझ्यासोबत काम करतात ते बार्शी तालुक्यातील मांडेगाव येथील श्री राजाभाऊ मिरगणे साहेब आहेत। नमस्कार। ते गेले अनेक वर्ष रासायनिक शेती पद्धतीमध्ये द्राक्षाची शेती करत होते। त्यांना त्याच्यामध्ये काही समस्या निर्माण होत होत्या आणि त्या दूर करण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून माझ्या सहवासात राहून ते 10 ड्रम कृषी तंत्रज्ञान आज वापर करीत आहेत। तर त्यांचा 2 वर्षातला अनुभव काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मी विनंती करतो राजाभाऊ मिरगणे यांना त्यांचा प्रवास 2 वर्षाचा 10 ड्रम कृषी तंत्रज्ञान आधारित द्राक्ष शेतीचा। राजाभाऊ, तुमचं थोडंसं लोकांना माहिती द्या। नमस्कार, मी राजाभाऊ मिरगणे, मुक्काम पोस्ट मांडेगाव, तालुका बार्शी। मागच्या 2 वर्षापासून मी 10 ड्रम करतो, पण त्याच्या आधी रासायनिक शेती करत होतो। रासायनिक शेतीत मला असं उत्पन्न भेटत नव्हतं आणि म्हणजे जास्त तोटाच व्हायचा। मजुराचं जायचं, रासायनिक वेगळंच। ज्यावेळेस मी साहेबांच्या संपर्कात आलो, साहेबांनी मला परत एक असा मार्ग दाखवला मंगेश भास्कर सरांचं 10 ड्रमचं। मग त्यांचं थोडं यूट्यूबलाही बघितलं, साहेबाकडून थोडं मार्गदर्शन घेतलं। त्यानंतर 2 वर्ष झालं, आता ह्या वर्षी 3रं वर्ष आहे। तर 2 वर्ष मी वापरलं, ह्या वर्षी पण वापर चालूच आहे। तर 2 वर्षात मला एकदम 10 ड्रम थेरीचा चांगला रिझल्ट आला। खर्च अल्प खर्चात जे साहेब सांगतात शेतकऱ्यांना तेच बरोबर आहे साहेबांचं पण, आणि स्वतः मला रिझल्ट आलेला। अल्प खर्चात शेती होती, त्याला थोडं घरचं माणूस बळ पण थोडं पाहिजे आणि योग्य नियोजन जर केलं तर एकदम अल्प खर्चात शेती होती। त्यासाठी 10 ड्रम मधले 6 ड्रम आपण जमिनीवरती काम करतो, 3 ड्रम वरती पानावरती काम करतो आणि त्या 10 ड्रम नुसतं द्राक्षालाच वापरले नाहीत मी, तर गेल्या वर्षी कांद्याला वापरले, या वर्षी कांद्याला वापरले। इतका पाऊस असताना, कांद्याचं उत्पादनाची इतकी ह्या वर्षी घट असताना सुद्धा माझं गेल्या वर्षी एवढा माल तेवढा त्या क्षेत्रात निघतो। गेल्या वर्षी मला 30 गुंठ्यात 127-28 गोणी माल निघाला होता। ह्या वर्षी पण हेच थेरी वापरून तेवढंच टार्गेट ठेवलंय। थोडा एक 2-4 कट्ट्याचा फरक पडत नाही तर 100 तरी पार 100% आपण करतोय। त्याबरोबर आता गव्हाला तेच केलेलं आहे, सोयाबीनला पण 10 ड्रम मधलंच वापरलेलं आहे। आता हे झाले दुसऱ्या प्रकारचं, पण ज्याच्यासाठी आपण साहेबाबरोबर राहिलो होतो मला उत्पन्न एकदम कमी निघायचं, ताळमेळ बसत नव्हता खर्चाचा। पण गेल्या वर्षीपासून साहेबाच्या संपर्कात आल्यापासून द्राक्ष शेतीत पूर्ण माझा ताळमेळ बसलेला आहे, खर्च कमी झालेला आहे। कमी खर्च म्हणजे मायक्रोन्यूटनचे पैसे बरेचसे वाचले। रासायनिक खर्च 50% आला। पेस्टिसाइड, कीटकनाशक हा पण 50% खर्च आला माझा। आणि मजुराचं म्हणलं तर जे काय रासायनिकमुळं
शेतातलं तण हे जे वाढणार आहे त्या गोष्टी जवळजवळ 70% कमी झाल्या. म्हणजे तिथं पण माझं थोडं तणावरती नियंत्रण झालं. बागेच्या कामगतीत बऱ्याचशा गोष्टीत नियंत्रण झालेलं आहे. आणि उत्पन्न मंगेश भास्कर सरांनी त्यावेळेस एकच सांगितलं होतं, जो शेतकरी 12-13 टन द्राक्ष चांगलं पिकवतो त्याचं उत्पन्न चांगलं निघालं. तर मी आता 2 वर्ष झालं 12 टन 11 टन एवढं उत्पन्न काढतो मी. मला सरासरी भाव 50 रुपये 51 रुपये भेटतो. आणि व्यापारी आपल्या मालाला जास्त पसंती देतात, बरोबर आहे का? 8 दिवस आधीच येऊन सांगून जातात, तुम्ही सौद्याला नुसतं होकार द्या आणि त्या दिवशी येतो म्हणून. ठीक. साधारणतः एक अंदाज खर्च किती होतो आपला आता द्राक्ष शेतीत? ऑक्टोबर एप्रिलचा जर खर्च काढला तर एक 25,000 रुपये होतो. हा. आणि ऑक्टोबरचा औषधाचा खर्च आणि मजुरी जर काढली तर 80च्या आसपास जाते, 70-80 हजाराच्या आसपास जाते. हा. आणि हेच रासायनिक खतांचे जर वापर केला असता त्याचा किती खर्च झाला असता तुमचा? 1.5 लाख 1,30,000 रुपये आहे. गेले माझ्याकडे आज 3 वर्षापूर्वीचे सगळे पोते ती 1,30,000 रुपये खर्च झालेला. आणि 10 ड्रम मध्ये किती? 10 ड्रम केल्यापासून 70 ते 80 हजाराच्या आसपास खर्च, म्हणजे जवळपास 50% खर्चामध्ये बचत झालेली. आणि तुमच्या जमिनीची सुपीकता वाढलेली आहे हे तुम्हाला जाणवतं? हो, नव्हती तशी? नाही. पूर्वी आता मी माझा प्लॉट फ्लॉवरिंग मध्ये आहे, तर मी आज 10 दिवस झाले प्लॉटला पाणी सोडलेलं नाही. पण प्लॉट मध्ये अजून बी असं रिएक्शन कुठली नाही, किंवा शेंड्याची वाढ कमी आहे म्हणा किंवा काय आहे, असं ताजा ताजा प्लॉट दिसतोय. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी 10 ड्रम वापरल्यापासून मला फ्रेश वाटते. आणि एप्रिल मध्ये तर काय, आता जर ते पूर्ण युनिट वापरलं तर एप्रिल मध्ये पूर्ण खर्चच कमी येतोय त्याचा. ओके. जे लोक म्हणतात की तुमच्या पानाची 10 ड्रम मधल्या पानाची साईज खूप मोठी असते, हे पण काय बरोबर वाटतं का तुम्हाला? नाही, हे बरोबर नाही, चुकीचं आहे. ते पानाची साईज ते मिनिममच पानाची साईज आहे. त्याच्यासाठी मी कुठलं औषध वापरलेलं नाही साईज कमी करण्यासाठी, किंवा साईज वाढवण्यासाठी औषध कुठलं वापरलेलं नाही. ओके. आपापल्या जमिनीच्या मातीच्या आणि पाण्याच्या पीएच नुसार त्याच्या साईजचं राहतं. ओके. किंवा तुम्ही किती प्रमाणात त्याला टॉनिक देता त्याच्यावर सुद्धा त्या पानाचं बऱ्यापैकी अवलंबून असतं. ठीक आहे. आणि तुम्हाला असं काय जाणवतं किंवा माहिती आहे का की आपल्या EMच्या वापरामुळे पाण्याचा पीएच नियंत्रित राहतो? 100%. 3 वर्ष झालं, आता हे 3रं वर्ष आहे माझं. 100% म्हणजे 100%. माझ्या बोरचं पाणी वापरतो मी, 8.5 pH होता. 200 लिटर पाण्यासाठी ज्यावेळेस मी 2.5 लिटर EM वापरतो त्यावेळेस माझा pH 5.5-6 पर्यंत pH कंटिन्यू राहतो. त्यासाठी मी प्रत्येक स्प्रेला 2.5 लिटर EM वापरलेला आहे. यस. ठीक. आणि तुम्ही येणाऱ्या शेतकऱ्यालाही तितकंच छान मार्गदर्शन करता? मी माझ्या प्लॉटवर वर्षातनं 2-3 वेळेस असेच थोडे छोटे कार्यक्रम ठेवलेले असतात. 20-25 शेतकरी येतात, त्यांना पुरेपूर मार्गदर्शन देतो. त्यांना करायची इच्छा असली तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना ते युनिट उभा करून देतो. आणि समजा त्यांच्याकडे काय नसलं तर हे माझ्यापाशी आहे, हे घेऊन जावा. गावरान गायचं शेण असेल, गोमूत्र असेल. आणि तुम्ही आता या निमित्तानं आज ह्या राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्तानं भारतातील शेतकऱ्यांना निश्चित आवाहन करू इच्छिता का की सर्वांनी 10 ड्रम कृषी तंत्रज्ञानाकडे वळलं पाहिजे? मी सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि सर्वांना ह्या राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त सांगतो की आज गरज आहे त्याची. 10 ड्रम वापरण्याची आज गरज आहे सगळ्यांनी. कमीत कमी त्यातले 4 ड्रम तरी सुरुवात तुम्ही 1-2 ड्रम पासून जरी केली तरी चालते, पण एकदा 1 ड्रम जरी केला तरी त्या शेतकऱ्याला लगेच आवड होती. त्याचा लगेच फोन येतो 8 दिवसानं की मला दुसरा बी ड्रम 2 करायच्या, तर त्याचं थोडं मार्गदर्शन करा. तुम्ही 2 ड्रम पासून सुद्धा सुरुवात करा, एकदम चांगलं आहे. जमिनीवरचे जे काय 7 ड्रम आहेत त्यातलं 2 ड्रम सुरुवात करा तुम्ही, परत आपोआप तुम्ही सगळे ड्रम चालू करता. ठीक आहे. आभारी आहे. धन्यवाद.